हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, पाहायला गेलं तर इवलेसे नाजूक असे हे चिनी गुलाब, पण खरंच यासाठी मी अगदी 4 ते 5 तास घालवले होते। उन्हाळ्यातील सर्वात आवडते फूल हिवाळा हा चिनी गुलाबाच्या विश्रांतीचा काळ असतो। या काळामध्ये याला थोडे जपावे लागत असते, पण कितीही जपलं तरी मात्र याची अवस्था ही अगदी दयनीय होत असते। इतकी दयनीय होते की हे जगतील की नाही याची पण आशा नसते। अशा प्रकारे सर्व माझे जे चिनी गुलाबचे होते त्यांना मिलीबग्सने अटॅक केलेला होता आणि त्यातून वाचून आता यांना छान प्रकारची फुलं यायला लागलेली होती। सो मंडळी, तुमच्या देखील चिनी गुलाबावर अजून कळ्या तयार झाल्या नसतील किंवा त्याला फुलं यायला सुरुवात झाली नसेल तर आजचा व्हिडिओ आपला त्या रिगार्डिंगच आहे आणि आज त्याला आपण अगदी घरगुती आणि स्वस्तातलं मस्त असं एक फर्टिलायझर देणार आहे, ज्याने त्यामध्ये कळ्या तयार होण्यास देखील निर्माण होईल आणि त्यानंतर त्याला खूप छान प्रकारे फुलं देखील तयार होतील। चला तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जरा 2 ते 3 महिने आधी आपण बॅकलॉगला जाऊया, कारण की डिसेंबर ते जानेवारी या महिन्यादरम्यान चिनी गुलाबावर मिलीबग्सचा भरपूर असा अटॅक झालेला होता आणि त्यावेळेस कसली कंडिशन होती ते देखील मी तुम्हाला आता दाखवते। सो मंडळी, या ठिकाणी याची जी काही पाने होती, दांड्या होत्या, खराब झालेले, कुजलेले जे काही डेड्स होते ते डेड हेड्स होते ते सर्व अशा अवस्थेमध्ये चिनी गुलाब माझा झालेला होता आणि ते चिनी गुलाबावरचा जो सीझन होता तो उन्हाळ्यामध्ये सुरू होत असतो, म्हणून त्याची तयारी मी ही जानेवारी महिन्यापासूनच सुरू करून घेतलेली होती। सर्व कुंड्या ह्या एका जागी गोळा करून घेतल्या। त्यानंतर चिनी गुलाबाच्या मातीतून ज्या काही काड्या हिरव्या दिसत होत्या आणि ज्या जगतील अशी मला आशा होती त्या सर्व बारीक बारीक काड्या जमवून घेतल्या। खराब झालेली एखादी काडी ज्यावेळेस टाकून द्यायचा विचार आला तर मनात की यातील एखादा रंग कमी तर नाही होणार ना, म्हणून शक्यतो जमेल तेवढ्या काड्या वाचवता येतील आणि जेवढ्या वाचवल्या त्यातून अशा छोट्या छोट्या कटिंग जमा केल्या। त्यानंतर चिनी गुलाबाला छोटीशी कटिंग पण लगेच रुजत असते। त्यानंतर अशा प्रकारे मातीचं मिश्रण तयार करून घेतलं। माती, वाळू, खत आणि थोडी नीम पावडर आणि फंगीसाइड असं मिश्रण तयार करून घेतलं। मातीपेक्षा थोडेसे वाळूचे प्रमाण मात्र जास्त घेतलेले होते, कारण चिनी गुलाबाला जास्त दलदलीत किंवा चिकट माती ही आवडत नसते। पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी भुसभुशीत माती या ठिकाणी तयार केलेली होती। कुंडी मातीने भरून घेतली आणि त्यानंतर चिनी गुलाबाच्या ज्या काही कटिंग्स होत्या त्या लावायला सुरुवात केलेली होती। सहसा मला गार्डनिंगचा कंटाळा येत नाही, मात्र त्या दिवशी एवढ्या छोट्या छोट्या ज्या कटिंग्स होत्या त्या लावताना मात्र अक्षरशः थकवा जाणवला होता आणि मनात मात्र थोडी अशी जिद्द होती, म्हणून बाकी कटिंग्स मी पाण्यामध्ये देखील लावून ठेवलेल्या होत्या। मातीतल्या खराब झाल्या तर पाणीतल्या तर नक्कीच वाचतील। सो तुम्ही पाहू शकता की किती म्हणजे या ठिकाणी हे सर्व मिलीबग्स या झाडावर आहे। सो प्रत्येक मिलीबग्स बाजूला काढणं, त्यानंतर सर्व प्लांट स्वच्छ करणं आणि ज्या काही चांगल्या आणि हिरव्या काड्या होत्या त्या अशा प्रकारे 3 कंटेनरमध्ये मी या ठिकाणी लावून घेतलेल्या होत्या। मंडळी, चिनी गुलाब वाचवायचे, मग कटिंग लावता लावता विचार आला की हे जर सगळे कटिंग रुजले तर यातला नजारा मात्र काहीतरी अगदी वेगळाच असणार आहे। मी लावलेल्या कटिंगमध्ये डार्क, लाईट, पिंक, अबोली, व्हाईट असे वेगवेगळे कलर होते। सर्व कटिंग जगून त्याला फुलं आले तर दृश्य हे खूप सुंदर होते आणि तेच दृश्य डोळ्यासमोर आणून मी सर्व कटिंग ह्या लावून घेतलेल्या होत्या। अशा प्रकारे त्यांची लागवड आणि योग्य ती मशागत करून आता झाडाला मात्र कळ्या यायला देखील सुरुवात झालेली होती आणि त्यातील 2 ते 3 झाडांना फुलं देखील येऊन गेलेले होते, पण मात्र अजून फक्त डार्क पिंक किंवा राणी गुलाबी जो कलर असतो तो यावर आलेला होता। यातील पांढरा आणि अबोली कलरचं मात्र अजूनही नामोनिशाण नव्हतं। चला तर मग या व्यतिरिक्त दुसऱ्या ज्या काही दांड्या आहेत किंवा ज्या काही कळ्या आलेल्या आहेत त्यांना उमलण्यासाठी जी काही आपल्याला एक आज खत देऊन घ्यायचं आहे, त्या खताचा जर वापर केला तर त्याने कळ्यांची साईज देखील मोठी होते आणि भराभर फुलं यायला देखील सुरुवात होणार आहे। मंडळी, जसजसे तापमान 30, 32, 34 पर्यंत येईल तसतसे यामध्ये कळ्यांची संख्या देखील वाढेल आणि यासाठी आपल्याला या ठिकाणी एक घरगुती खत देऊन घ्यायचं आहे। सो आता या कंटेनर मधलं जे काही चिनी गुलाब त्यावेळेस छोट्या छोट्या दांड्या लावलेल्या होत्या ते अशा प्रकारे छान मोठं झालेलं होतं। सो या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम कांद्याची साल आपल्याला घेऊन घ्यायची आहे। सो मंडळी, आपण अगदी घरगुती साहित्यांचा वापर करून या ठिकाणी खत बनवून घेणार आहोत।
त्यानंतर बटाट्याची साल घेणार आहे मंडळी. आपण जी काही बटाटे वापरत असतो त्यावेळेस त्यांची जी काही साल घेत असतो ती देखील आपल्याला सुकवून घ्यायची आहे. सालीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतात, त्याचप्रमाणे फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात जे प्लांट्सच्या ग्रोथसाठी आणि फुलांसाठी इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर आपण वापरणार आहोत ते म्हणजे चहा पावडर. या जागी तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील वापरत असणार तर ती तुम्ही 2 चमचे वापरू शकता आणि जर डायरेक्टच फ्रेश चहा पावडर वापरत असणार तर तुम्ही ती 1 टीस्पून घेतली तरी देखील चालणार आहे. चहा पावडरमध्ये देखील टॅनिक ऍसिड असते ज्यामुळे मातीला ऍसिडिक बनवण्याचं काम ते करत असतं. त्याप्रमाणे चहामध्ये नायट्रोजनचे प्रमाण देखील भरपूर प्रमाणात असते. तसंच चिनी गुलाबाला देखील ऍसिडिक माती आवडत असते आणि त्यामधल्या असलेल्या नायट्रोजनच्या प्रमाणामुळे प्लांट्स हे हिरवे राहण्यास देखील मदत होत असतं. तसंच कांद्याच्या सालीमध्ये देखील पोटॅशचं प्रमाण हे भरपूर असतं. सो अशा प्रकारे हे सर्व घटक आपण एकत्र मिळून यांपासून जे खत तयार करून घेणार आहोत ते आपल्याला आता चिनी गुलाबाच्या झाडाला द्यायचे आहे. त्यामुळे फ्लावर्सचा कलर देखील ब्राईट होण्यास मदत होणार आहे. मंडळी, कांद्याच्या सालीमध्ये देखील पोटॅशियम सोबत अँटीऑक्सिडंट पण असतं ज्यामुळे प्लांट्सची रेझिस्टन्स पॉवर देखील वाढत असते. तसेच यामध्ये सल्फर देखील असते ज्यामुळे मातीमध्ये कुठल्याही प्रकारचे किडे किंवा फंगस होत नाही. तसंच पोटॅशियममुळे देखील प्लांटची जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस असते ती देखील त्याने फास्ट होत असते. त्यामुळे प्लांट्सवर फुले येण्याची सुरुवात ही लवकर होत असते. आता आपण यांना एक लिक्विड फॉर्ममध्ये देऊ शकतो किंवा सॉलिड फॉर्ममध्ये देखील देऊ शकतो. सो 6 ते 8 इंचच्या कुंडीसाठी 1 ते 2 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे खत या ठिकाणी देऊन घ्यायचे आहे. या ठिकाणी कांद्याची साल, बटाट्याची साल आणि चहा पावडर या तिघांचं मिश्रण मी या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं होतं. तुम्हाला वाटलं तुम्ही तर ग्राइंडरमध्ये याचं पावडर देखील बनवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला कुंडीमध्ये चारही बाजूने आपल्याला हे खत देऊन घ्यायचं आहे. या ठिकाणी माझी माती ओली होती सो या ठिकाणी मी सॉलिड फॉर्मचा फर्टिलायझरचा वापर करून घेत आहे. तुम्ही हे साल जर तुम्ही एका नाईटसाठी किंवा संध्याकाळी पाण्यात भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी जरी ह्या सालींचं पाणी झाडाला दिलं तरी ते देखील आपलं लिक्विड फर्टिलायझर त्या ठिकाणी तयार होणार आहे. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे हे खत चिनी गुलाबाला देऊन घेतलेलं होतं. ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खत असल्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट झाडाला होणार नसता. यांचं प्रमाण जरी जास्त झालं पण मात्र त्याचा परिणाम हा झाडांवर कुठल्याही प्रकारे वाईट होणार नसतो. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी ऑर्गॅनिक म्हणावं किंवा जे काही सेंद्रिय खत होतं ते चिनी गुलाबाला देऊन झालेलं होतं. आता बघूया, यावर बऱ्याच अशा कळ्या देखील तयार झालेल्या होत्या. सो आता त्या कळ्यांमधून कुठल्या रंगाचे चिनी गुलाब येणार आहे ते देखील नक्कीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यानंतर ज्या काही दांड्या ह्या भरपूर प्रमाणात मोठ्या वाढलेल्या होत्या सो त्यांची देखील या ठिकाणी मी रिपॉटिंग करून घेणार होती किंवा त्यांना या ठिकाणी लावून घेत होती. कारण की सध्याचा जो काही कालावधी वसंत ऋतूचा चाललेला आहे सो या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या कटिंग्स आपण ग्रो केल्या तर त्या लवकर ग्रो होत असतात आणि चांगल्या प्रकारे ग्रो होत असतात. सो तुमच्याकडे देखील चिनी गुलाबाला अजून फुलं किंवा कळ्या आलेल्या नसतील किंवा तुमच्याकडे जर चिनी गुलाबच नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कटिंग्स लावण्याचा हा बेस्ट असा सीझन आहे आणि त्यांना जर अशा प्रकारचं खत दिलं तर त्यांवर लवकर असं फूल आणि छान प्रकारे कळ्या देखील तयार होतील. चला तर मग मंडळी, आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक घरगुती खतांविषयीचा व्हिडिओ गार्डनिंगचे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवरील बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. व्हिडिओला लाईक